मोबाईलच्या या जमान्यात, AI च्या या जमान्यात पत्र, संदेश, टेक्स्ट मेसेज हे काही नाहीसं होत चाललेलं आहे. तर तेच पत्र ही खूप जुनी परंपरा आहे. म्हणजे आधीच्या काळात लोक आपलं जे संभाषण आहे, म्हणजे एकमेकांमध्ये असणारा जो संवाद असतो तो पत्रांच्या रूपातून करायचे. पण आता मोबाईल, इंटरनेट यामुळे पत्र असे दुर्मिळ होत चालले आहेत. तर तीच पत्र दुर्मिळ होत चाललेले आहेत, त्यांना जपण्यासाठी मी माझ्या व्हिडिओच्या रूपातून पत्र तुमच्यासमोर सादर करणार आहे. तर तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी नवीन सुरुवात करत आहे. तर सुरुवातीला मला समजत नव्हतं की काय कंटेंट घ्यावं, काय कंटेंट हे करावं. तर खूप शोध घेतल्यानंतर मला हे कंटेंट मिळालेलं आहे. मी तसा एवढा प्रोफेशनल नाही आहे, पण सुरुवात करतो आहे. तर तुम्ही नक्की मला सपोर्ट करा. सध्या मी खूप घाबरलेलो होतो की नक्की काय करू, कुठं जाऊ, कुठं व्हिडिओ शूट करू. तर मी व्हिडिओ शूट करण्यासाठी या ठिकाणी आलो होतो. हे ठिकाण आमच्या कॉलेजचंच ठिकाण आहे. आज रविवार असल्यामुळं सुट्टी आहे, त्याच्यामुळं शांत वातावरण होतं म्हणून मी कॉलेजच्या कॅम्पसमध्ये एका कोपऱ्यात आलो होतो. इथे तुम्ही बघू शकता. ह्या झाडामध्ये हे जे झाड आहे, या झाडामध्ये मी मोबाईल ठेवला होता आणि इथे जो स्टूल आहे त्यावर मी बसलो होतो. तिथे बसून मी पत्र वाचतोय. आजूबाजूला कोण नाही. थोडा जरी आवाज आला तरी मी गप्प बसायचो. थोडा जरी डिस्टर्ब आला ना की मला जरा ऑकवर्ड वाटायचं की कसं बनवू. मी लगेच शांत बसायचो. डबल परत व्हिडिओ चालू करायचो. अशी म्हणजे मनात जरा भीती वाटते की बाबा कोणतरी आलं की कसं बोलायचं, काय बोलायचं, जरा असं नर्वस झाल्यासारखं फील होतं. तरी पण मी प्रयत्न केलेला आहे. माझं पत्र नक्की तुम्ही शेवटपर्यंत ऐका आणि आवडलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. हे माझं यूट्यूब चॅनल आहे. मी इंस्टाग्रामवर पण पोस्ट करेन. इंस्टाग्रामवर पोस्ट केल्यानंतर माझ्या चॅनलला नक्की विजिट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्यासोबतही काही असं म्हणजे तुम्हीसुद्धा कोणाला पत्र लिहिलं असेल तर ते नक्की मला शेअर करा. मी नक्कीच माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून ते पत्र सगळ्यांसमोर म्हणजे सगळ्यांना पोहोचवण्याचं काम करेन माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून. तुम्ही नक्की मला शेअर करा. धन्यवाद.